नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापूशन VK क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालय याचा नवीन GR आलेला आहे त्या संबंधीमध्ये, आणि जो नवीन सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे या आकृतीबंधानुसार जो नवीन सुधारित आकृतीबंध आहे या नवीन आकृतीबंधामध्ये बंधानुसार बदल काय झालेला आहे तो बदल या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे पाहणार आहे. काही पदांची संख्या काय झालेली आहे, वाढलेली आहे. मग ही जी काही पदं आहेत ही वाढलेल्या पदांमुळे एकूण आकृतीबंध 1901 पदांचा तयार झालेला आहे. त्यामुळं जी काही वाढीव पदं आहेत 203 पदं काय झालेली आहेत, वाढलेली आहेत. त्यामुळे जाहिरात तुम्हाला कधीही पाहायला मिळू शकते. कारण ज्यावेळेस नवीन आकृतीबंध आणला जातो किंवा ज्यावेळेस मंजूर केला जातो त्यावेळेस एकतर नवीन पदांची काय केली जाते, त्याच्यामध्ये काही पदं नवीन ऍड केली जातात, त्याचबरोबर काही पदं काय केली जातात त्यातून वगळली जातात. अशा पद्धतीने जी काही वाढीव पदं आहेत या वाढीव पदाची काय असते, मागणी असते. त्यामुळे जाहिरात येण्याचा काय असतो, चान्स असतो. आता सविस्तर आपण काय करूया, तो GR आहे, GR मधल्या काही महत्वाच्या बाबी आपण पाहणार आहेत त्या आपल्या गरजेच्या आहेत. बघा, अर्थ व सांख्यिकी संचालनालय याचं नाव आता काय केलेलं आहे, आयुक्तालय झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी थंबनेल वरती आपण काय केलेलं आहे, आयुक्तालय टाकलेलं आहे. हा GR कधीचा आहे, 10 एप्रिल 2026 चा GR आहे. 10 तारखेचा GR आपल्याला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी मुद्दे आपण आता याचा काय थोडा आपण काय करणार, इतिहास पाहणार आहे. इतिहास म्हणजे याचा बॅकग्राऊंड काय आहे, इतिहास याचा काय आहे. राज्यातील सर्व सांख्यिकी बाबींशी संबंधित तांत्रिक समन्वयासाठी व कार्यक्षम सांख्यिकी प्रणालीच्या विकासासाठी सन 2013 मध्ये अर्थ व सांख्यिकी संचालनालयास नोडल एजन्सी म्हणून काय केलेलं आहे, अधिसूचित करण्यात आलं. आणि त्यावेळेस 2022 मध्ये ज्यावेळेस 2013 ला याला नोडल एजन्सी म्हणून काय केलं, घोषित केलं, त्यावेळेस 2022 ला एक आकृतीबंध तयार केला. तो आकृतीबंध कितीचा होता, 996 पदांचा त्यावेळेस आकृतीबंध तयार केला होता. 996 पदांचा काय केला होता, सुरुवातीला आकृतीबंध केला, आकृतीबंध तयार केला. त्यानंतर 25 मध्ये बघा 10/6/10/25 मध्ये, आणि आत्ताचा जो नवीन GR आहे तो आकृतीबंध कितीचा आहे, 1901 पदांचा सुधारित आकृतीबंध आता सध्या आपल्याला पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, शासन निर्णय आता जो 10 एप्रिलला आलेला आहे तो GR मध्ये 10 एप्रिलचा जो काही GR आहे हाच GR आहे तो. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, उप आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा नियोजन समित्या, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळे, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम व नक्षलग्रस्त भाग विशेष कृती आराखडा कक्ष अंतर्गत 109 पदांचे समायोजन केलेलं आहे. 47 पदांची काय केलेली आहे, घट केलेली आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे, 203 पदांची काय केलेली आहे, वाढ केलेली आहे. आणि हे सर्व केल्यानंतर एकूण किती पदांचा आकृतीबंध तयार झालेला आहे, 1901 पदांचा नवीन आकृतीबंध तयार झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा कोणता आहे, नवीन 203 पदांची काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. आणि यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये बघा, नवीन जर जाहिरात येणार असेल तर सुरुवातीला शासन काय करत असतं, त्या विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करत असतं. आणि आकृतीबंध तयार केल्यानंतर जास्त चान्सेस, जर पदांची जास्त रिक्वायरमेंट असेल तर जाहिरात येण्याचा काय असतो, जास्त चान्स असतो. ठीक आहे. या ठिकाणी वेगवेगळी जो नवीन आकृतीबंध आपल्याला पाहायला मिळतो 1901 पदांचा, याच्यामध्ये काय काय बघा, पदांची संख्या कशी असणार आहे, अर्थ व सांख्यिकी संचालनालय आता हे आयुक्तालय झालेलं आहे. याच्यामध्ये 1208 पदं एकूण असणार आहेत. मग ही 1208 पदं कशी असणार आहेत याचं काय केलेलं आहे, इथं डिवायडेशन दिलेलं आहे. त्यानंतर उपायुक्त 6 विभागीय कार्यालयांसाठी किती पदं असणार आहेत, 66 पदं असणार आहेत. त्यानंतर जिल्हा नियोजन समिती 36 कार्यालयांसाठी, जे 36 जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, 576 पदे जिल्हानिहाय मंजूर पदे, किती 576 पदं आपल्याला पाहायला मिळतात. वैधानिक विकास मंडळे विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी 51 पदं आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मानव विकास कार्यक्रम, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, विभागीय आयुक्त कार्यालय पुणे आणि अमरावती व नक्षलग्रस्त भागाचा विशेष कृती कार्यक्रम आराखडा कार्यक्रम, विभागीय आयुक्तांचे कार्यालय नागपूर यांच्यासाठी किती पदं असणार आहेत, 107 पदं असणार आहेत. किती पदं असणार आहेत, अशा पद्धतीने काय केलेलं आहे, हे 1901 पदांचा काय असणार आहे, हा आकृतीबंध असणार आहे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की 203 पदं आपण पाहिलेली आहेत. कोणती 203 पदं वाढलेली आहेत.
230 जी वाढीव पदं आहेत ती कशा पद्धतीने कोणकोणत्या ठिकाणी वाढलेली आहेत, कोणकोणती आहेत, आपल्याला सविस्तर या ठिकाणी काय होतं पाहायला मिळतं. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामध्ये किती पदं वाढलेली आहेत या ठिकाणी संपूर्ण काय केलेली माहिती 149 टोटल या ठिकाणी पदं काय केलेली आहेत, वाढलेली आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा नियोजन समितीमध्ये जी काय पदं वाढलेली पाहायला मिळतात. अशा पद्धतीने या ठिकाणी 203 एकूण पदं काय झालेली आहेत, वाढलेली आहेत. वाढीव पदांची नेहमी काय असते, रिक्वायरमेंट असते, म्हणजे त्या विभागाला काय असते, गरज असते, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला आगामी काळामध्ये याच्यामध्ये सुद्धा जाहिरात पाहायला मिळू शकते. जर कुणी या वेगवेगळ्या पदांसाठी जर कुणी तयारी करत असेल तर नक्कीच काय करा, तयारीला लागा. कारण परीक्षा जाहिरात आल्यानंतर परत तयारी होत नसते. त्यामुळे आतापासूनच काय करा, तयारीला लागा. जर तुम्हाला व्हीके क्लास आणि व्हीके क्लासच्या टीम बरोबर जर तयारी करायची असेल तर व्हीके क्लास काय करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. व्हीके क्लास प्ले स्टोअर वरती आपल्याला पाहायला मिळतं. व्हीके क्लास ऍप काय करायचं, तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि तुम्ही व्हीके क्लासच्या टीम बरोबर काय करू शकता, तयारी करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.